नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आमदार नितीन देशमुखांनी मुंडेंवर केलेल्या आरोपाची बातमी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. आज गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून हाकलून लावलं असतं, असा घणाघात त्यांनी केला. तसंच धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील नितीन देशमुखांनी केली. विदर्भात मोर्चा निघते, आपण मित्राला वाचवता का मित्राला सरकारमधून बाहेर काढता, हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र चिंतेमध्ये आहे. विचारतो कारण की हे अधिकार मुख्यमंत्र्याचे असतात, मंत्रिमंडळातून हकलण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. आज स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे जर आज हयात असते तर त्यांनी ह्या लोकांच्या लाता मारून यांना बाहेर काढून दिलं असतं. दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. 40 मिनिटं देशमुख कुटुंबियांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांसोबत संवाद साधला. अकोल्यात सरपंच हत्या प्रकरणी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी देशमुख कुटुंबियांनी आंबेडकरांची भेट घेतली. याच प्रकरणातली आणखीन एक बातमी आहे. वाल्मिक कराड प्रकरणी आता पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची CID कडून चौकशी सुरू आहे. वाल्मिक कराडची दुसरी बायको मंगल जाधवच्या नावे पुण्यात जागा खरेदी करण्यात आली आणि खाडेंच्या मध्यस्थीनं हा सगळा व्यवहार झाल्याचा संशय आहे. याच पार्श्वभूमीवर खाडेंची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड विरोधात आता दाखल असलेल्या खासगी फिर्यादीवर आता सुनावणी पूर्ण झालेली आहे. सुशील कराडवर गुन्हा दाखल होणार की नाही याबाबत आता उद्या फैसला होणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. वाल्मिक कराडच्या मॅनेजरच्या घरात घुसून मारहाण करत त्याच्या अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याचबरोबर बंदुकीचा धाक दाखवून दोन बलकर, 2 कार तसंच सोनं आणि प्लॉट देखील बळजबरीने घेतल्याचा आरोप आहे. आता पुढची गुन्ह्याची बातमी जळगावमधून. शहरातील पिंपराळा हुडकोमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणाची निर्घृण हत्या झालेली आहे. या हल्ल्यात तरुणाच्या कुटुंबातील 5 ते 7 जण जखमी झाले. तरुणाच्या मृत्यूनंतर आक्रमक झालेल्या नातेवाईकांनी आरोपीचं घर देखील जाळण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी 10 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 7 जणांना अटक झाली. पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डींनी ही माहिती दिली. जळगावनंतर एक धक्कादायक बातमी आहे पुण्यातून. मेट्रोमनी साईटवर नोंदणी करताना सावधान राहा, कारण पुण्यात मेट्रोमनी साईटवरून ओळख करून एका तरुणानं अविवाहित असल्याचं सांगत महिला डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिच्याकडून 10 लाख रुपये उकळले. त्यानंतर त्यानं लग्नाला नकार दिला. त्यामुळे धक्का बसलेल्या महिला डॉक्टरनं स्वतःच्या क्लिनिकमध्ये विष पिऊन आत्महत्या केली. या तरुणानं स्वतःचं लग्न देखील लपवून ठेवलं होतं. पुण्यातील बिबीवाडी भागातील ही धक्कादायक घटना आहे. मुलानं आपण बिबीवाडी परिसरामध्येच नवीन दवाखाना टाकूया, त्यासाठी मला पैसे लागतील असं म्हणून मुलीकडून पैसे घेतले. जवळपास 20 लाख रुपये मुलीच्या अकाउंट मधून कुलदीपच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर झालेले तपासांती दिसून येत आहेत. मुलीच्याही जेव्हा या बाबी लक्षात आल्या की कुलदीपचा ऑलरेडी विवाह झालेला आहे आणि आपली पूर्णपणे फसवणूक झालेली आहे, तेव्हा मानसिक धक्का बसून मानसिक तणावात जाऊन क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन डॉक्टर पल्लवी यांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे तरुणींनो, मेट्रोमनी साईटवरून लग्नासाठी प्रयत्न करत असाल तर सतर्क राहा. पुढच्या बातमीकडे. बातमी आता लाडकी बहीण योजनेसंदर्भातील. आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण गरजवंत महिलांसाठी सरकारनं ही योजना सुरू केली. मात्र काही आयकरदात्या महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ लागल्या. त्यावरून अर्थमंत्र्यांनी आता स्वतःहून योजनेचा लाभ सोडण्याचं आवाहन श्रीमंत लाडकींना केलंय. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. श्रीमंत लाडकीकडून पैसे वसूल होणार. लाडकींना लाभ सोडण्याचं दादांकडून आवाहन. लाडकीच्या यादीची फेरपडताळणी होणार. लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेत आलेल्या महायुती सरकारसमोर आता ही योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी कसरत सुरू आहे. 1500 रुपयांवरून 2100 रुपये कधी मिळणार याची उत्सुकता असतानाच लाभार्थी महिलांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे.
ज्यांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्याकडून पैसे वसूल होणार आहेत असे संकेत मिळत आहेत। उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी जालन्यात बोलताना लाडक्या बहिणींना धक्का दिलाय। गरज नसणाऱ्यांना या योजनेचे पैसे मिळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला, त्यामुळे श्रीमंत बहिणींनी योजनेचा लाभ सोडावा असं आवाहन अर्थमंत्र्यांनी केलंय। तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी, जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे। या योजनेचे 2,34,00,000 लाभार्थी आहेत। या योजनेचा 6वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात 24 डिसेंबर पासून वर्ग झाला। आता 7वा हप्ता 26 जानेवारी पासून मिळणार आहे। अर्थमंत्र्यांच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर या योजनेचे महत्त्वाचे निकष कोणते आहेत पाहूयात। लाडकीसाठी पात्रतेचे निकष। वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं। कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी नसावा। कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा। ट्रॅक्टर सोडून इतर 4 चाकी वाहनं नसावीत। अर्जांची फेरपडताळणी करून चुकीचा लाभ घेतलेल्यांना माहिती देऊ असं महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलंय। संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन, आत्ता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा होईल। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करायचं नाहीये आणि त्यामुळे सरकार सावध भूमिका घेऊन आवाहन करतंय। महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना आणि मुलींना स्वावलंबी करण्याचं सरकारचं ध्येय आहे। मात्र यापुढे गरजवंतांनाच या योजनेचे पैसे मिळणार आहेत। तिजोरीत खडखडाट असताना मोठा आर्थिक भार असलेली ही योजना राबवताना तसंच पुढे 2100 रुपये देताना सरकारची दमछाक होणार आहे एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। पुढची बातमी आता नंदुरबारमधून। लाडक्या बहिणींना महागाईचा फटका बसतोय, कारण राज्यात लसूण प्रति किलो 600 रुपयांवर गेलेला आहे। आवक घटल्यामुळे लसणाचा भाव वधारलेला आहे। लसणाच्या दरात महिनाभरापासून सातत्याने वाढ होते, त्यामुळे महिलांचं आर्थिक बजेट कोलमडल्याचं बोललं जाते। लसणाला महागाईची फोडणी दिली जाते। पुढच्या बातमीकडे। अभिनेता सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरणी आता पोलिसांकडून आरोपी मोहम्मद इस्लाम शहजाद याची वांद्रे पोलिसांकडून तब्बल 11 तासांपासून चौकशी आहे। एटीसी आणि डिटेक्शन विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे। ठाण्यातल्या लेबर कॅम्पमधून या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती आणि आता त्याची सखोल चौकशी सुरू आहे। तब्बल 11 तासांपासून त्याची चौकशी सुरू आहे, कारण तो बांगलादेशीचं कनेक्शन त्याचं समोर आलेलं आहे। सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याप्रकरणी आता आरोपीचे 19 फिंगरप्रिंट्स घटनास्थळी आढळलेले आहेत। सैफच्या घरातील जिना, खिडकी आणि घरातील विविध ठिकाणी आरोपीच्या हाताचे पंजे आढळलेले आहेत, ठसे आढळलेले आहेत। फिंगरप्रिंट हा आरोपी विरोधात भक्कम पुरावा मानला जातोय। सैफच्या आरोपीला पोलिसांनी काल अटक केली होती। त्याचं नाव मोहम्मद इस्लाम शहजाद आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा बांगलादेशी आहे। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद शहजादच्या चौकशीत धक्कादायक खुलासे आता होत आहेत। मोहम्मद शहजाद याच्या निशाण्यावर अभिनेता शाहरुख खान होता। त्यानं 14 जानेवारीला किंग खानच्या मन्नत बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली।
बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर चढण्यात तो यशस्वी झाला होता. मात्र तारांच्या कुंपणामुळे आणि सुरक्षेमुळे बंगल्यात घुसण्याचा प्लॅन रद्द केल्याचंही त्याने सांगितलं. मन्नत बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न करताना तो सीसीटीव्हीत कैद झाला होता. सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी मोहम्मद शेजाद सध्या पोलीस कोठडीत आहे. पुढची बातमी आता पुणे जिल्ह्यातून. चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपनी मालकावर भर दिवसा गोळीबार झालेला आहे. वराळे परिसरातील कैलास स्टील या कंपनीच्या मालकावर अज्ञातानं गोळीबार केला. दुचाकीवरून आलेल्या 2 आरोपींनी कंपनी मालकावर 2 राऊंड फायर केले. एक गोळी कंपनी मालकाच्या पोटात लागली. जखमी कंपनी मालकाला चाकणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. मात्र हे दोघे हल्लेखोर जे दुचाकीवरून जात आहेत ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. 2 आरोपी आहेत ज्यांनी त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला. 2 राऊंड फायर याच्यामध्ये झालेले आहेत. एक त्यांच्या पोटाला लागला आहे आणि एक कमरेच्या ठिकाणी लागलेला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावरती एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. हे जे आरोपी आहेत त्यांचा आम्ही संपूर्ण आमच्या 10 ते 12 टीम्स या कार्यरत आहेत. संपूर्ण क्राईम ब्रांच, लोकल पोलीस स्टेशनचे तपास पथक याच्यामध्ये आरोपीचा शोध घेण्याकामी लागलेला आहे. चाकणमधील या गुन्ह्याच्या बातमीनंतर पुढच्या बातमीकडे. सरकारी नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी आता बोगस जात प्रमाणपत्रांचा वापर केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. बोगस आदिवासी प्रमाणपत्रावर 2021 ते 2023 या काळात 1779 कर्मचाऱ्यांनी सरकारी नोकऱ्या मिळवल्यात. सरकारी नोकरीतच नाही तर उच्च शिक्षणात देखील खोटी प्रमाणपत्र सापडली आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणात राखीव असलेल्या जागांमध्येही बोगस प्रमाणपत्र सादर करण्यात आली आहेत. 3707 विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र बोगस निघाली आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने आता कारवाईच्या सूचना दिल्या. आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे. तुम्हाला माहित आहे का, आपल्या रुपयावर अफगाणी पैसा आता भारी पडतोय. अफगाणी पैसा आपल्या रुपयापेक्षा मजबूत असल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र दाव्यात तथ्य आहे का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात हा खास रिपोर्ट. अफगाणी पैसा रुपयावर भारी. डॉलर समोर रुपयापेक्षा अफगाणी चलन मजबूत. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अफगाणी चलन आपल्या भारतीय चलनापेक्षा भारी आहे. हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. मात्र असा दावा करण्यात आलाय. खरंच अफगाण चलन भारतापेक्षा मजबूत आहे का? अफगाण भारतापेक्षा गरीब देश असून त्यांचं चलन इतकं मजबूत कसं, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. मात्र त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. अफगाणिस्तानचं चलन भारतीय चलनापेक्षा मजबूत आहे. डॉलरच्या बरोबरीत अफगाणिस्तानचं चलन भारतापेक्षा खाली आहे. भारतीय चलन डॉलरच्या बरोबरीत करावं अशी काही लोकांची अपेक्षा होती. हे आश्चर्यकारक आहे. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं अनेकांना आश्चर्य वाटू लागलंय. पण खरंच अफगाणी चलन भारतापेक्षा मजबूत आहे का, याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत एक्सपर्ट मुद्देसूद माहिती देऊ शकतात. अफगाणी चलनाचा दर हा भारतीय चलनाच्या दरापेक्षा तुम्ही म्हणाल तसं भारी आहे. परंतु ही वस्तुस्थिती आहे. परंतु याचा अर्थ अफगाणी अर्थव्यवस्था ही आपल्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त सशक्त आहे असा जो काढला जातो आहे तो संपूर्णपणे चुकीचा आहे. खरं म्हणजे कुठल्याही देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना ही चलनाचं जे मूल्य आहे त्याच्यावरून केली जाऊ शकत नाही. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. डॉलर समोर अफगाण चलनाचा दर 73 रुपये इतका आहे. भारताचा डॉलर समोर दर 86.62 रुपये इतका आहे. अफगाण चलन भारतापेक्षा भारी असण्याची अनेक कारणं आहेत. चलन भारी असलं तरी अर्थव्यवस्था भारताचीच मजबूत. अफगाण चलन भारतावर का भारी आहे याची कारणं देखील आम्ही जाणून घेतली.
अफगाणिस्तान जगातील सर्वात गरीब देशांपैकी एक देश आहे. अफगाणिस्तानात अमेरिकन डॉलर आणि पाकिस्तानी रुपयावर बंदी आहे. अफगाणिस्तानात ऑनलाईन व्यापारही केला जात नाही. अफगाणिस्तानात हवाला व्यवसाय फोफावलाय. अमेरिकन डॉलर्स तस्करीच्या माध्यमातून अफगाणिस्तानात येतोय. अफगाणिस्तानचं चलन मजबूत होण्यामागचं कारण आहे तालिबानी शासनानं चलन मजबूतीसाठी केलेले प्रयत्न. दुसरं कारण म्हणजे तालिबानी राजवटीमुळे सामाजिक आणि आर्थिक स्थितीमुळे जगभरातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीनं अफगाणी करन्सीची किंमत वाढली आहे. त्यामुळे अफगाणचा पैसा भारतावर भारी ठरल्याचा दावा सत्य ठरला आहे. मात्र त्याचा अर्थ अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था भारी आहे असा होत नाही. अफगाणिस्तानपेक्षा भारतीय अर्थव्यवस्थाच मजबूत आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.